पुत्र व्हावा ऐसा गुंडा, जयाचा तिही लोकी झेंडा. ही ओळ ज्यांना सार्थपणे लागू होते त्या प्राध्यापक दामोदर धर्मानंद कोसंबी यांचा जन्म 31 जुलै 1907 गोव्यातील कोसंबे या गावी झाला. जगद्विख्यात बौद्ध पंडित आणि पाली भाषेचे तज्ज्ञ, ऋषितुल्य विद्वान आणि महात्मा गांधींचे निकटवर्ती सहकारी आचार्य धर्मानंद कोसंबी यांचे ते एकमेव पुत्र. या पिता पुत्रांनी गोव्याचे नाव दिगंतरी नेले. विद्वत्तेच्या क्षेत्रामध्ये या पिता पुत्रांनी अतुलनीय कामगिरी केलेली आहे. प्राध्यापक दामोदर यांना घरातले लोक बाबा म्हणत आणि संशोधक वर्तुळात ते डी कोसंबी या नावाने प्रसिद्ध होते. डी कोसंबींचं एकूण आयुष्य 59 वर्षांचं, पण या 59 वर्षात अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी आपली मुद्रा उमटवली आहे. गणित, नाण्यशास्त्र, पुरातत्वविद्या, अनुवंशशास्त्र, समाजशास्त्र, भाषा विज्ञान, संस्कृत साहित्य इत्यादी अनेक क्षेत्रात प्राध्यापक दामोदर धर्मानंद कोसंबी यांचा ठसा आंतरराष्ट्रीय थरावर मान्य झाला आहे. दामोदरांचे सुरुवातीचे शिक्षण पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. आचार्य धर्मानंद यांच्याबरोबर ते अमेरिकेत गेले. तेथे हार्वर्ड विद्यापीठात 1931 पर्यंत त्यांनी गणित, इतिहास आणि भाषा या 3 विषयामध्ये पदवी मिळवली. गणितामध्ये त्यांना विशेष गती होती. या विषयात त्यांनी 2 पुरस्कार मिळवले. एक म्हणजे रामानुजम मेमोरियल तर दुसरे भाभा पारितोषिक. पदवीनंतर त्यांनी संशोधक छात्र म्हणून इंग्लंड आणि अमेरिकेत काम केले. नंतर ते प्रिस्टन आणि शिकागो इथे अतिथी प्राध्यापक म्हणून काम करत होते. या काळात प्रख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्याशी त्यांनी युनिफाईड फील्ड या विषयावर चर्चा केली. भारतात परत आल्यानंतर प्राध्यापक कोसंबींनी प्रथम बनारस हिंदू विद्यापीठ आणि नंतर अलीगड मुस्लिम विद्यापीठ या 2 विद्यापीठात काम केले. या वेळे पावेतो त्यांचे अनेक संशोधन निबंध प्रसिद्ध झाले होते. त्यातला एक फ्रेंच तर एक जर्मन भाषेत होता. या निबंधामुळे गणिती म्हणून प्राध्यापक कोसंबींचे नाव प्रसिद्ध झाले. 1933 हे प्राध्यापक कोसंबींच्या आयुष्यातले एक निर्णायक वर्ष. यावर्षी ते पुण्यात आले आणि त्यांनी फर्गसन कॉलेजात अध्यापन सुरू केले. खरं तर त्यांना अनेक देशामध्ये मानाच्या जागा उपलब्ध झाल्या असत्या, पण प्राध्यापक कोसंबी हे ज्ञानव्रती होते. ते आपल्या संशोधनात इतके रमत की त्यांना व्यावहारिक फायद्याच्या गोष्टीकडे लक्ष द्यायला वेळही नसे आणि तो त्यांचा स्वभावही नव्हता. कारल्याला असणारा ब्राह्मी लिपीतला लेख त्यांनी अभ्यासला आणि पुराणतत्व या विषयातला त्यांचा अधिकार सिद्ध झाला. पुण्याच्या आसपासच्या भागाचा त्यांनी अभ्यास केला आणि प्राचीन इतिहासातले चुकलेले दिवे साधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी बरीच प्राचीन नाणी जमवली होती आणि कालपरत्वे होणाऱ्या नाण्यांच्या झिजेवरून नाण्यांचा काल कसा ठरवावा याची एक पद्धत त्यांनी नाण्यशास्त्राला दिली. किंबहुना नाण्यशास्त्राला त्यांनी शास्त्राचा दर्जा दिला असं म्हणणं अधिक योग्य होईल. आपल्या कॉलेज जीवनामध्येच प्राध्यापक कोसंबींनी मार्क्सवादी भूमिका स्वीकारली होती. आचार्य धर्मानंद हे त्यांचे वडील बौद्ध धर्माचे ख्यातनाम विद्वान, तर प्राध्यापक कोसंबी हे मार्क्सवादी विचारवंत. त्यांनी इतिहासाची व्याख्या अशी दिली आहे. ते म्हणतात, उत्पादन साधने आणि उत्पादन संबंध यातील बदलांचा कालक्रमाने झालेला विकास म्हणजे इतिहास. 1946 मध्ये प्राध्यापक कोसंबी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेत दाखल झाले. 1947 साली इंडियन सायन्स काँग्रेसचे ते अध्यक्ष झाले. प्राध्यापक कोसंबींच्या संशोधनशील वृत्तीमुळे त्यांना अनेक देशांची आमंत्रणे येत, पण त्यांनी फक्त रशिया आणि चीन या 2 देशांची आमंत्रणे स्वीकारली. सोव्हिएट अकॅडमी ऑफ सायन्स या रशियाच्या संस्थेच्या आमंत्रणावरून अणुशक्तीचा शांततेसाठी उपयोग या विषयावर त्यांनी अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले. चीन सरकारच्या आमंत्रणावरून चिनी पिकांच्या उत्पादनाच्या भाकितांच्या पद्धती आणि उद्योग क्षेत्रामध्ये गुणवत्ता नियमन या विषयावरच्या त्यांच्या व्याख्यानाने तत्कालीन चीनचे नेते चाऊ एन लाय हे इतके प्रभावित झाले होते की नंतर त्यांनी प्राध्यापक कोसंबीशी खूप वेळ चर्चा केली असे त्यांच्या चरित्र लेखकांनी नोंदवले आहे. प्राध्यापक कोसंबींनी आपले सर्व लिखाण इंग्रजीत केले आहे. त्यांचे 150च्या आसपास संशोधन प्रबंध आहेत. इंट्रोडक्शन टू द स्टडी ऑफ हिस्ट्री, द कल्चर अँड सिव्हिलायझेशन ऑफ एन्शियंट इंडिया, मिथ अँड रिअलिटी हे त्यांचे प्रमुख ग्रंथ. इतिहास लेखनासाठी त्यांनी मार्क्सवादी दृष्टिकोन प्रमाण मानला होता. त्यांचे निष्कर्ष हे अभ्यासपूर्वक मांडलेले असत. त्यांच्या काही मतांनी त्या काळात बरीच खळबळ उडवली असणे शक्य आहे. मिथ अँड रिअलिटी हाही असाच खळबळजनक ग्रंथ.
प्राध्यापक कोसंबीने या देवदेवतांच्या निर्मितीबद्दल लिहिलं आहे. हा एक समाजशास्त्रीय ग्रंथ आहे. प्राध्यापक कोसंबीने इतक्या विषयावर संशोधन केले आहे की त्यांच्या निबंधांची शीर्षके वाचताना आपण थक्क होऊन जातो. अनुवंशशास्त्र यातही कोसंबीने संशोधन केले आहे. गुणसूत्रातील अंतरावर त्यांनी सखोल अभ्यास केला होता. आजही अनुवंशशास्त्रज्ञ त्यांच्या मतावर निष्कर्ष मांडतात. भाषाशास्त्राचाही त्याचा अभ्यास होता. सुमारे 12 भाषा ते अस्खलितपणे बोलू शकत असत. अनेक युरोपियन भाषा ते जाणत. त्या भाषांमध्ये अनुवाद करण्याइतपत त्यांचे त्या अनेक भाषेवर प्रभुत्व होते. इटालियन भाषेमध्ये त्यांना क्वचित मिळणारी A1 ग्रेड मिळाली होती. संस्कृत भाषेवरही त्यांचे प्रेम होते. भर्तृहरीची शतकं त्यांनी सटीप संपादली आहेत आणि त्यावर अधिकारवाणीनं लेख लिहिले आहेत. विद्याकर या प्राचीन विद्वानाच्या सुभाषित रत्नकोशाचंही त्यांनी संपादन केले आहे. त्यांच्या टिपा वाचतानाच त्यांच्या अथांग विद्वत्तेबद्दल आदर दाटून येतो. स्वातंत्र्योत्तर काळात प्राध्यापक कोसंबी प्लॅनिंग कमिशनच्या कामात गुंतले होते. धरणे आणि रस्ते याविषयी ते भारत सरकारला सल्ले देत असत. हा अखंड ज्ञानवृत्ती मनुष्य सतत संशोधनामध्ये रमलेला असे. ज्यांना त्यांच्याबद्दल पुरते माहिती नव्हते अशा लोकांना ते अहमन्य वाटत. पारंपरिक शिष्टाचारांचीही ते फारशी पर्वा करीत नसत. आपले संशोधन भले आणि आपण भले अशी त्यांची वृत्ती होती. देश विदेशीचे अनेक सन्मान प्राध्यापक कोसंबींना मिळाले, पण आपल्या देशामध्ये त्यांना म्हणावी तेवढी मान्यता मिळाली नाही. प्राध्यापक कोसंबी हे आचार्य धर्मानंदांचे चिरंजीव. आपल्या पित्याची निरीच्छ वृत्ती त्यांनी आपल्यात बाणवली होती. सडेतोडपणाही त्यांच्या स्वभावाचा महत्त्वाचा भाग होता. आपली मतं त्यांनी कोणाचाही मुलाहिजा न बाळगता मांडली. प्राध्यापक कोसंबी हे खऱ्या अर्थानं ज्ञान तपस्वी होते. त्यांचा जन्म गोव्यातला, त्यांचं शिक्षण अमेरिकेतलं. त्यांनी अभ्यागत प्राध्यापक म्हणून इंग्लंड अमेरिकेत काम केलं आणि आयुष्यातली अनेक वर्ष पुण्यात काढली. ते अक्षरशः विश्व नागरिक या पदवीला पूर्ण पात्र होते. गोवा त्यांच्या रक्तात होता. कोकणी भाषेवरही त्यांनी संशोधन केलेलं आहे. इतिहास, गणित, प्राच्यविद्या, समाजशास्त्र, नाण्यशास्त्र, अनुवंशशास्त्र इत्यादी अनेक प्रांतात दिग्विजयी मुसाफिरी करणाऱ्या कलंदर वृत्तीच्या प्राध्यापक कोसंबींचे ऋण अनेक अभ्यासकांनी मान्य केलेले आहे. प्राध्यापक कोसंबींची ज्ञान तपस्या तारीख 29 जून 1966 मध्ये पुण्याला पूर्णविराम पावली. पण त्यांचे लिखाण आणि त्यांचे निष्कर्ष आणखी अनेक पिढ्यांना मार्गदर्शन देत राहतील यात शंका नाही. रोमिला थापरसारख्या विश्वविख्यात संशोधकांना सुद्धा डॉक्टर कोसंबी आदर्शवत वाटतात यात बरेच काही पावले आहे. या भूमीत एक असा खंदा संशोधक जन्माला येतो आणि आपल्या प्रखर बुद्धितेजानं आसमंत दिपवून टाकतो. या गोष्टीने आपल्यात नवे चैतन्य यावे. या दामोदर धर्मानंद कोसंबींनी चोखाळलेल्या ज्ञानवाटेवर चालण्याची आपल्याला स्फूर्ती यावी. हे खरेखुरे प्राध्यापक कोसंबी यांचे पुण्यस्मरण. प्राध्यापक कोसंबींना श्री समर्थांच्या या ओळी चपकल बसतात. जो एकांतास तत्पर, आधी करी पाठांतर अथवा शोधी अर्थांतर, ग्रंथ गर्भीचे. समर्थांच्या ओळीप्रमाणे प्राध्यापक दामोदर धर्मानंद कोसंबी हे महंत होते.